मीरा काय चाललंय तुझं? बोलते वेदाला त्रास होत होता तेव्हा तू खोलीतच होतीस ना? तुझी सासू सुद्धा तिथेच होती. काय झालं तिथे तू बघितलंस ना? अगं बोल. वेदाला जन्म दिलायस ना तू? तिच्या जीवावर उठली ती बाई. तू सगळं पाहिलेलंस. थांब, जरा शांत हो आणि तोंड आवर तुझं. ठीक आहे, मी शांत होते आणि तोंडही आवरते. मला सांग तिथे काय घडलं? असू देत, तुझ्या सासूचा पुळका तुला असू देत, पण तिथे उभे राहून तुला काय दिसलं ते मला आत्ताच्या आत्ता सांग. अंबिका, ही अंबिका इथे काय करतेय? पण आता जे सुरू आहे ते मी थांबवू शकत नाही आणि मला थांबवायचं सुद्धा नाहीये. आता तुला काहीच आठवणार नाही अंबिका. यात विचार करण्यासारखं काय आहे? जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय ते सांगायलाही त्रास होतोय का तुला? नाही, सांगते थांब. मी होते तिथेच होते मी, आणि वेदा अभ्यास करत होती तिचा. आई आल्या, आई छान बोलत होत्या वेदाशी, तिचा अभ्यास घेत होत्या त्या. आणि मग तू होतीस तिथे आणि वेदाला त्रास होत होता. अगं मीरा, इतकंच? बाकी काही घडलं नाही? मीरा, मला माहिती आहे तुला काय ऐकायचंय. तुझा रुख कुठे आहे ते. तुला माझ्याकडून हेच ऐकायचंय ना, की हे सगळं आईंनी केलं म्हणून. पण मीरा, त्यांनी काही केलंच नाही तर मी कसं बोलणार अगं? ठीक आहे, तुला आई साहेबांवर विश्वास ठेवायचा आहे ना, तर तू ठेव. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. मीरा, आई कसं नाहीये काही. मीरा, तू आई आहेस म्हणून लढशील हे ठाऊक आहे मला, पण लक्षात ठेव तुझी ताकद भावनांवर चालते. बर, हो, नाही, पण काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? हा, ठीक आहे. काय म्हणतात डॉक्टर? अरे, डॉक्टर म्हणतात की पुन्हा असं काही झालं तर आपल्याला हॉस्पिटलाइज करावं लागेल आणि स्कॅन वगैरे तेव्हाच करू. दादासाहेब, हा विषय डॉक्टरांचा नाहीये, तुम्ही ऐका माझं प्लीज. मीरा, अगं तू तरी सांग, तू तर बघितलंयस ना आपल्या वेदाला होणारा त्रास. तू सांग ना त्यांना, तू काय पाहिलंस ते.
मीरा सांग काय पाहिलंयस तू? जर तुम्हा दोघींना असं वाटत असेल की ह्यात काहीतरी बाहेरचं आहे किंवा ते काळी जादू वगैरे काहीतरी आहे तर सांग, आपण तेही चेक करून बघूयात एकदा. म्हणजे वेदाला ठीक करण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करून बघूयात आपण. आणि फ्रँकली जे काय चालू आहे ते बघता मी तेही करायला तयार आहे. अगदी बरोबर आहे तुझं अथर्व. आपण तसंच करूया. हा म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण मीराच्या वडिलांना या गोष्टींमधलं ज्ञान आहे. आपण जर का त्यांना इथे बोलून घेतलं तर? नाही म्हणजे माझी खरंच काही हरकत नाहीये. माझ्या नातीसाठी मी माझा आत्मसन्मान बाजूला ठेवायलाही तयार आहे, फक्त ती बरी व्हायला हवी. मीरा, ऐक ना, आई बरोबर बोलतायत अगं. फक्त त्याआधी आपल्याला बाबांना शोधायला हवं. आई खरं तर वेदासाठी तसं करण्यात काही हरकत नाही आहे, पण सध्या आम्हालाच माहीत नाही आहे की हिचे बाबा कुठे आहेत. हो का? अरे बापरे. हो, मी लगेच सेंड करते तुम्हाला. येस. वेदा, वेदा, वेदा काय होतंय तुला? वेदा, वेदा अगं बोल ना काहीतरी. काय होतंय? वेदा ठीक आहेस ना तू? काय झालं बाळा? काय होतंय? हा, का घाबरलीस तू? वेदा काय करतेस तू? अगं बोल ना काहीतरी. वेदा काय ड्रॉ करतेस?